तर नमस्कार मंडळी, तुम्ही मला ओळखतायच, गावाकडील व्लॉगर अर्थात विलास चव्हाण. आज ज्योतिबा यात्रा, ज्योतिबाच्या नावानंच सांग भलं सर्वांना. माऊली गाव कोणतं तुमचं? आटपाडी. आटपाडी काय? तुम्हाला गाडीवरून मी सोडा म्हटल्यानं सोडू का म्हटल्यानं नको का म्हटला सा? नाही, आमची पायीवारी आहे, त्यामुळे आम्ही गाडी बसत नाही. गाडी बसत नाही. नाही, एवढ्या लांबनं तुम्ही चालत येऊन जाऊन करताय? हो, येऊन जाऊन चालत होतो आम्ही. बरं बरं बरं, चालते चालते. खूप धन्यवाद माऊली, भेटून लय बरं वाटलं तुम्हाला. खूप खूप बरं. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. आजी, एवढ्या उन्हाचं कुठं निघालाय? एवढ्या उन्हाचं कुठं निघालाय? एवढ्या उन्हाचं कुठं निघालाय? एवढ्या उन्हाचं मी ज्योतिबाला मग मी सोडू का माझ्या गाडीवरनं तुम्हाला? माझ्या गाडीवरून सोडू काय? सोडा की. सोडू? बसणार का व्यवस्थित? बसतोय मी, बसत्यालाच आहे गाडीवर. बसा बसा, मी गाडीवरून सोडतो तुम्हाला, गिरलीपर्यंत सोडतो. गिरलीवरनं वरती सोडत नाहीत, गिरलीपर्यंत जावा. हा? या बसा. चालतंय. या बसा. बसला का? बसला का? जाऊया जाऊया का? हा, चला. आजीला ऐकू येत नाही बाबा. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. आजी, बसलाय का? ज्योतिबा चरणी सेवा अर्पण आहे भावानं आपली. नाव काय तुमचं? नाव कुठलं? दगेवाडी. अरे, डगेवाडीचे खोत मामा आपल्याला भेटल्यात. त्यांना आपण गिरलीतनं खाली गणपती मंदिरापर्यंत सोडणार आहे. ज्योतिबाच्या नावानं सांग भले. गाव कुठलं? इकडल्या जाऊ. ज्योतिबाला काय येतं ना? धावण्याची सेवा आहे म्हणा. बरं बरं, सोडतो तुम्हाला, जाग्यावर सोडतो तुमच्या मी. रस्त्याकडे जायचं. घर नाही माझं, नाही राहणार. नवना हे राहणार म्हणजे ज्योतिबाच्या पायावर जे फुल असते ते आहे म्हणा तुमच्याकडे. ज्योतिबाची आवडती गोष्ट आहे ती तुमच्याकडे आहे. चालते, चला आपण पोहोचवतो तुम्हाला. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. हे मामा आहेत. गाव कुठलं? कोथावडे. कुठलं गाव? कडेगाव म्हणजे तिकडं सातारा. कडेगाव तालुका, सांगली जिल्हा. मग आता कडेगावला निघालाय. तुम्हाला वारणीपर्यंत सोडतो मी. चला मंडळी, आपण यांना आता वारणीपर्यंत सोडणार आहे. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. ही आपली टू व्हीलर आहे अशी. या टू व्हीलरवरनं या मामासने आता आपण सोडायला. मंडळी, आता खालून वरती येणारं कोणी नव्हतं, चालत येणार आहे. तर रिकामा झालो मी. हे मागं माझी टू व्हीलर आहे बघा. टू व्हीलर आहे माझी मागं. हेच वरती नव्हतं. आता वरनं खाली येणारी माणसं आहेत. मग आता तिथं कोण आहे का बघून मी खाली आणून सोडणार आहे त्यांना. ज्योतिबाच्या नावानंच सांग भलं. मंडळी, आता मागं बघताय, पावसाचं वातावरण झालंय बघा. पावसाचं वातावरण झालंय. ही ज्योतिबा यात्रा खरोखर आभार, खरोखर धन्यवाद मानायला पाहिजेत मला त्या देवाचं. ज्योतिबा देवाचं खरोखर धन्यवाद आहेत. कारण ह्या देवानं मला ही सेवा करण्याची संधी दिली. आणि या ज्योतिबा राजानं माझी ती एक ऐपत निर्माण केली की मी बाबा लोकांची सेवा करावी. आणि आज या ज्योतिबा यात्रेच्या माध्यमातून मला ती करायला मिळाली. याबद्दल ज्योतिबा राजाचं मनपूर्वक आभार. महत्त्वाचं दुसरा आभार मानायचं तर तो महाराष्ट्र पोलीस, ज्यांनी ही यात्रा जी इकडं मागं दिसतोय तो डोंगर ज्योतिबाचा आहे. आता मी खाली आलो डोंगरावरनं. ज्यांनी ही यात्रा सगळी व्यवस्थित पार पाडायला, ज्यांचं मोलाचं सहकार्य शांततेत पार पाडण्यासाठी
जे काही मोलाचं सहकार्य आहे ते या महाराष्ट्र पोलिसांचं आहे. दुसरी गोष्ट आरोग्य विभाग, जखमींना तात्काळ उपचार. तिसरी गोष्ट अन्नदान करणाऱ्या लोकांचं मनपूर्वक आभार. लोकांना पाणी, थंड पेय, राजगिरा लाडू, केळी हे वाटणारे लोक आहेत त्यांचं मनापासून आभार. आणि सर्वांचंच, सर्व भाविकांचं, सर्व यात्रेकरू खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आणि माझा सॅल्यूट आहे महाराष्ट्र पोलीस, आरोग्य सेवा, ॲम्ब्युलन्स, अन्नछत्रवाले, कोल्ड्रिंकवाले, पाणी वाटप करणारे सर्वांचं, सर्वांना माझा सॅल्यूट आहे. धन्यवाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.